संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये फिरून युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आणि विदर्भाचे ॲडव्होकेट जे गायकवाड साहेब या ठिकाणी वज्रमुठाच्या आंदोलनासाठी आज आझाद मैदानावर त्यांनी उपलब्ध झाले आहेत. आंदोलनाच्या पाठीमागची भूमिका या ठिकाणी मी गायकवाड सरांना विनंती करतो. प्रथम जय भीम, जय लहुजी, जय संविधान. मी ॲडव्होकेट दत्तराज गायकवाड. आज या आझाद मैदान मुंबई वज्रमुठ महाआंदोलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि हे आंदोलन समतेचं आहे, हे आंदोलन न्यायाचं आहे, हे आंदोलन लाभवंचित घटकांना सामाजिक न्यायाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठीच आहे. अर्थात अनुसूचित जाती आरक्षणात, वर्गीकरणात, उपवर्गीकरणात अबकड करावं अशी मागणी घेऊन गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे 25-30 जेमतेम वर्षापासूनची ही आरक्षण उपवर्गीकरणाची मागणी असताना इथलं सरकार जाणीवपूर्वक या विषयाकडे दुर्लक्ष करीत असताना सातत्याने लोकस्वराज्य आंदोलनाच्या माध्यमातून आणि विविध या 59 जातीमधील ज्या काही छोट्या छोट्या जाती आहेत, 58 जातीपैकी मादगी असतील, चर्मकार असतील, भंगी असतील, या संघटनेने सुद्धा लोकस्वराज्य आंदोलनाला ठाम पाठिंबा देऊन ही मागणी किती महत्वाची आहे, या मागणीचं महत्व किती आहे, लाभवंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी हे आंदोलन आहे, कुणावर अन्याय करण्यासाठी हे आंदोलन नाही, ही भूमिका स्पष्ट झाल्याच्या नंतर अनेक लोक आमच्याशी जुळलेले आहेत. अर्थात आम्हाला आरक्षण उपवर्गीकरण करून पाहिजे अशी सरकारकडे आमची मागणी आहे. वज्रमुठ महाआंदोलन याचा निश्चित कालावधी नाही, ठरलेला नाही. हे वज्रमुठ म्हणजे वज्र म्हणजे लोखंड, लोखंडाची ताकद असा तो शब्द आहे. तो शब्द प्रयोग वेगवेगळ्या बाजूने केलेला असेल, परंतु ही वज्रमुठ लहुजींच्या ताकदीची वज्रमुठ आहे, शिवाजीच्या ताकदीची ही वज्रमुठ आहे, महात्मा फुलेच्या ताकदीची ही वज्रमुठ आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची आणि ताकदीची आणि प्रेरणेची ही वज्रमुठ आहे, अण्णा भाऊच्या सुद्धा विचाराची ही वज्रमुठ आहे. अर्थात आम्हाला या ठिकाणी हे वज्रमुठ आंदोलन म्हणजे अनुसूचित जातीमधील जे कोणी लाभार्थी आहेत, मोठ्या प्रमाणामध्ये लाभ घेतलेले आहेत, त्यांना हे नको असेल, परंतु ज्यांना पाहिजे त्याची ही वज्रमुठ आहे, समतेची वज्रमुठ आहे, विषमता गाडून टाकण्याची ही वज्रमुठ आहे. हे वज्रमुठ आंदोलन जोपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी येणार नाही, आमचं घराणं ऐकून घेणार नाही, आमचं म्हणणं समजून घेणार नाही, तोपर्यंत हे आंदोलन चालणार आहे. येणाऱ्या काळामध्ये आपली भूमिका काय राहणार आहे? येणाऱ्या काळामध्ये आम्ही सरकारला चॅलेंज करू आणि सरकारला आम्ही हे सांगू की अनुसूचित जाती आरक्षणात आणि अनुसूचित जाती जमातीमध्ये उपवर्गीकरण करण्यात यावं असा 1 ऑगस्ट 2024 या देशाच्या सर्वच अशा घटनापीठाने 6-1 7 जजच्या बेंचने निकाल दिल्याच्या नंतर त्यांनी असा निकाल दिलेला आहे की अण्णाभाऊच्या जन्मदिनी 1 ऑगस्ट 2024 अनुसूचित जाती आणि जमातीमध्ये आरक्षणात उपवर्गीकरण करण्याचा अधिकार राज्य शासनाचा आहे अशी गाईडलाईन दिलेली आहे आणि मोठा दिलासा लाभवंचित लोकांना या माध्यमातून मिळालेला आहे. त्यांचं आम्ही स्वागत केलंय. परंतु इतर राज्यामध्ये आणि देशामध्ये ही चळवळ लक्षात घेता तेलंगणा असेल, आंध्र प्रदेश असेल, कर्नाटक आता काल परवा त्यांची अंमलबजावणी झालेली आहे, तामिळनाडू असेल, पूर्वीचा 1975 पासूनचा इतिहास आमच्याकडे जमा आहे, पंजाब असेल, हरियाणा असेल, परंतु महाराष्ट्रामध्ये सरकार खेळामेळीचं राजकारण करते. इथं या ठिकाणी बॅलन्स करण्याचं काम करते. हे महाराष्ट्र सरकार पुरोगामी सरकार आहे, हे बॅलन्स करण्याचं काम करते. तर हे बॅलन्स या ठिकाणी त्यांनी करू नये, ही भूमिका लक्षात घ्यावी की ही मागणी आमची ठाम आहे, न्यायाची आहे, विषमतेला गाडणारी आहे आणि या ठिकाणी दुर्बल वंचित घटकावर अन्याय होणार नाही याची दक्षता सरकारने घ्यावी
नाही तर येणाऱ्या काळामध्ये त्यांचे परिणाम त्यांना भोगावे लागतील. आम्ही आंदोलन थांबवणार नाही. सर निश्चितच काल परवा तेलंगणाच्या रेवंत अण्णा रेड्डीने तो काँग्रेसच्या राज्य सरकारने निर्णय घेतला. काल परवाच आमचे सिद्धरामय्या सरकारने, काँग्रेसचं जे सिद्धरामय्या सरकार आहे त्याला एक वेगळं वलय निर्माण करून या वर्गीकरणाचा विषय कुठेतरी बाजूला नेण्याचा प्रकार या महायुतीला काय वाटते सर? तर माझं याच्यावर ठाम असं मत आहे की भाजप सरकार निश्चित जातीवादी तर आहेच, त्याबद्दल दुमत नाही. परंतु कुठलाही राजकीय नेता किंवा राजकीय पक्ष बेरजेचं राजकारण करत असतो. आणि बेरजेचं राजकारण म्हणजे जो समाज दुर्लक्षित नाही, लाभवंचित नाही, तो सुधारित आहे, तो एकवटलेला असेल, त्याची संख्याबळ मोठी असेल आणि राजकीय दृष्ट्या, आर्थिक दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या सुधारलेला असेल, त्यांना नाराज करू नये अशी त्याची ठाम भूमिका असते. आणि तो मतामध्ये विभाजन होऊ नये किंवा मताचं राजकारण करण्यासाठी हे जाणीवपूर्वक चाललेला त्यांचा डाव आहे. परंतु आज घडीला अनुसूचित जातीचं आरक्षणामध्ये अबकड वर्गीकरण व्हावं ही जी मागणी आहे ती जोर धरत आहे आणि समाज रस्त्यावर मोठ्या प्रमाणात येत आहे. आज मातंग समाज सुद्धा याचं नेतृत्व करत असताना आदरणीय प्राध्यापक रामचंद्र भरांडे, लोकसौराज्य आंदोलन संस्थापक अध्यक्ष, हे सर्व नेता आहेत, ते मार्गदर्शक आहेत. या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये खरी लढाई त्यांनी लढलेली आहे, रस्त्यावरची चळवळ लढलेली आहे. ते नक्कीच या ठिकाणी मातंग समाजासहित 58 जातीला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न त्यांचा राहील आणि ते मिळवून देतील, न्याय मिळवून देतील यावर त्यांच्यावर आमचा विश्वास ठाम आहे. ठीक आहे, धन्यवाद सर. हा वर्धमुद्राचा आंदोलन हा एका जातीपुरता नसून, एका जाती धर्मापुरता नसून हे 58 जातीचा हा आंदोलन आहे आणि हा वज्रमुठ आंदोलन येत्या काळामध्ये आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे आणि ते तीव्र होणार आहे अशी प्रतिक्रिया या ठिकाणी आझाद मैदान मुंबईचे युवा प्रदेशाध्यक्ष सन्माननीय ॲडव्होकेट दत्तराज गायकवाड यांनी या ठिकाणी प्रतिक्रिया दिलेली आहे. धन्यवाद सर.